लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला असेल किंवा नसेल आला, पण तरी तुम्ही हा व्हिडिओ काय करायचा आहे, पूर्ण बघायचा आहे. कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपलं ई-केवायसीचं स्टेटस जे आहे ते कसं चेक करायचं. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जायचं आहे. त्यानंतर तिथे तुमचा जो आधार क्रमांक असेल किंवा आधार कार्ड त्यांना द्यायचं आहे. त्यानंतर ते तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तिथे तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे की तुमचा जी ई-केवायसी आहे ती पेंडिंग आहे का. पेंडिंग असेल तर तुम्हाला म्हणजे अजून सुद्धा तुमची पडताळणी चालू आहे, आणि अप्रूव्ह असेल तर तुम्हाला समोरचे जे हप्ते आहे ते पूर्ण पडणार आहेत. आणि जर रिजेक्टेड असेल तर तुम्हाला यानंतर एकही तुम्हाला हप्ता पडणार नाहीये. आता हे काही ऑनलाईन चेक होत नाही, म्हणजे तुम्हाला ऑफलाईनच जावं लागेल. कुठे जावं लागेल? महिला व बाल विकास कार्यालय. इथे जाऊन तुमचं जे केवायसी आहे ती काय करायची, चेक करायची. कारण आणखी ऑनलाईन अपडेट कोणतंही आलेलं नाहीये, आणि आणखी काही अपडेट आलंच तर मी तुम्हाला कळवणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, फक्त या आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब, आणि हा जो व्हिडिओ आहे तो लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवायचा आहे.